महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलला आताच आयकॉन बेल दाबून सबस्क्राईब करा. बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन. रिपब्लिकन वार्ता. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पाथर्डी फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय. नवीन नाशिक येथील पाथर्डी फाटा चौफुलीवर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भदंत सुगत भदंत आर्यनाथ यांनी बुद्ध वंदना व पंचशील घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय घटनेची रचना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतावर केलेले उपकार हे कधीही विसरले जाणार नाही असं प्रतिपादन केले. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहराचं प्रवेशद्वार असलेल्या पाथर्डी फाटा येथे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार, माजी पर्यटन मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे, आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहेर, महापौर सतीश नाना कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गीते, भाजपा शहर अध्यक्ष गणेश पालवे यांच्यासह नगरसेवक राकेश तोंदे, नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेविका कावेरी घुगे, नगरसेविका किरण गामने, नगरसेवक मुकेश शहाणे, किशोर घाटे, संतोष सोनपसारे, शारदा दोंदे, दीपचंद दोंदे आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील विकासासाठी योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असल्यानं त्यांचं लंडनमधील घर विकत घेऊन त्यांचं स्मारक उभारण्याचं काम, जर्मनीच्या विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्याची संधी, इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाची उभारणी किंवा नागपूरमधील दीक्षाभूमीचा विकास करण्याचं काम, या सर्व कामांच्या माध्यमातून बाबासाहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं परम भाग्य असल्याचंही यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम गेल्या 33 वर्षापासून रखडलं होतं. नगरसेवक भगवान दोंदे आणि नगरसेवक राकेश दोंदे यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याचं अनावरण झाल्याने जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर हा दणाणून गेला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभारलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे समता आणि बंधुतेचं प्रतीक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अंगोली निर्देशाची दिशा फाळके स्मारकातील बुद्ध विहाराकडे आहे. त्यातून भारतीय जनतेने बुद्ध विचारांचा मार्ग अवलंबावा असा संदेश दिला जात असल्याचंही पुतळ्याचे शिल्पकार विजय बोराडे यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे ब्रांझ धातूपासून बनवलेल्या या पुतळ्याचं वजन तब्बल 1500 किलो असून त्याचं आयुष्यमान 100 वर्ष आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 1 वर्ष लागल्याची माहितीही शिल्पकार बोराडे यांनी दिली. कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा गायक, इंडियन आयडल गोल्ड मेडलिस्ट गायक संतोष चोंधळे यांचा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.
मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. मी स्वतः वकील आहे, संविधानाचा अभ्यासक आहे आणि मी दाव्यानं सांगतो या देशामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या समोर कुठलीही समस्या येते, अडचण येते, आम्हाला कुठेही पाहायची गरज नाही. त्या प्रत्येक अडचणीचं समाधान हे आमच्या संविधानामध्ये आम्हाला मिळतं. असं एक संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं. ते रस्ते होते या देशाचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम. आज आपण सिंचनाच्या बद्दल बोलतो, पण सिंचन मंत्री म्हणून या देशामध्ये पाटबंधारेचं काम पहिल्यांदा कोणी सुरू केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. वीज मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये एक ग्रीड झाली पाहिजे, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ग्रीड तयार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मजूर मंत्री म्हणून या देशामध्ये मजुरांना अधिकार मिळाले पाहिजे याकरता पहिला कायदा कोणी केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतावर जे उपकार केले आहेत ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून या महामानवाचा हा जो पुतळा या ठिकाणी आपण उभा केला हा साधा पुतळा नाही आहे, एक असं स्मारक आहे की ज्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. एकीकडे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोघांनी एकच संदेश दिला, समतायुक्त ममतायुक्त अशा प्रकारचा समाज, ज्या समाजामध्ये भेदभाव नाही आहे, ज्या समाजामध्ये प्रत्येकाला संधी आहे. जी संधी त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी दिली होती तीच संधी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून दिली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आमच्या करता केवळ एक स्मारक नाही आहे, आमच्या प्रेरणेचं ते एक स्रोत आहे. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा पुतळा पाहिल्यानंतर एक अभिमान उडामध्ये त्याच्या भरून येईल, एक प्रेरणा मिळेल आणि एक बलशाली भारत बनवण्याकरता आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं या ठिकाणी कटिबद्ध हो. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आभार मानतो. राकेश दोंदे, भगवान दोंदे यांचं अभिनंदन करतो, सीमाताईंचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. आपल्याला अनेक संकट जरी आली तरी न थांबता, न डगमगता तुम्ही तुमची सेवा ही राष्ट्राला समर्पित करा असा सांगणारा हा आज भव्य पुतळा इथे उभारतो आहे. त्याचं स्वागत करत असताना मला मनापासून आनंद होतोय. कारण बघा, आपण जेव्हा बाबासाहेबांची घटना, एक स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना संबोधन करतो आपण, आदरयुक्त त्यांची ती घटना त्यांनी लिहित असताना काय कष्ट घेतले असतील, काय अभ्यास केला असेल. परंतु बघा, तुमचीच ही एक आदिवासी कन्या आज राज्यमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणात तुमच्या सेवेमध्ये काम करते आहे, याचा मला अभिमान आहे. कारण बाबासाहेबांसारखं नेतृत्व, शिवछत्रपतींसारखं नेतृत्व आम्हाला असा थोर वारसा लाभला की या भारत मातेच्या वीर पुत्रांचा हा देश, हा विद्वानांचा हा देश आणि हा इतिहास आम्हाला कायम प्रेरणा देतो. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय जयकुमारजी रावल, आमदार श्रीमाताई, आमदार देवयानीताई, माननीय बाळासाहेब चानक, सतीश नाना कुलकर्णी, गिरीजी पालवे, रवीजी अनासपुरे, राहुलदादा डिकले, खास करून ज्यांनी यामध्ये 25 वर्षापासून प्रलंबित असा प्रश्न की बाबासाहेबांचा पुतळा इथे झाला पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, ते भगवान भाऊ दोंदे, राकेशजी दोंदे, धुळे महापौर नाना करपे, सर्व बंधूजीगण आणि सर्व सन्माननीय. खरं तर बाबासाहेबांचा इतिहास हा एका दिवसात, एका तासात संपणारच नाहीये. बाबासाहेबांनी अनेक संकटांवर मात करत
आणि शिकाल तर टिकाल असा मंत्र देत आजही विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची पुस्तकं जर वाचली तर मला नाही वाटत आमचा कुठलाही विद्यार्थी शिक्षणात मागे राहील. म्हणून माझी विनंती आहे की बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आपल्याला मानवंदना द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर संघर्ष करायचा असेल तर शिक्षण हे फार महत्वाचं आहे असं त्या काळात बाबांनी सांगितलं. मला वाटतं मानवतेची दिव्य ज्योत, वंदनीय, प्रेरणात्मक आणि उद्धारक अशी तारक शक्ती म्हणजे बाबासाहेब. सत्याच्या मार्गावर चालत त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी लढा दिला. जातीभेद नष्ट झाला पाहिजे, सगळ्यांना समानतेने अधिकार मिळाले पाहिजे असं बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं आणि तो लढा देण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले. मला वाटतं त्यामुळेच आज तळागाळातल्या लोकांना, आमच्या या समाजाला न्याय मिळण्याचं काम ते बाबासाहेबांनी केलं. त्याला मी आज मानवंदना करते आणि बाबासाहेबांच्या या कार्याला पुढे नेण्यासाठी बाबासाहेब कायमच आम्हाला प्रेरणा देतील. मी देवेंद्रजींचे खूप मनापासून आभार मानते की बाबासाहेबांचं लंडनमध्ये असलेलं घर सीमाताईंनी सांगितलं, त्यांनी विकत घेतलं आणि ती प्रेरणा सुद्धा तिथे जागृत ठेवण्यासाठी आपलं लंडनचं घर तिथे स्मारकात रूपांतर केलं. तिथे सुद्धा आमच्या बाबासाहेबांचे कष्ट आहेत हे जागृत करण्याचं काम मागच्या काळात सरकारने केलं. मी आदरणीय देवेंद्रजींचे आभार मानते. हिंदू बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. आज प्रभाग 9 मध्ये वसंतराव कानेटकर ज्येष्ठ साहित्यिक यांच्या नावाने देखील उद्यानाचं लोकार्पण आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने सुरू होत असलेल्या हॉस्पिटलचं देखील लोकार्पण आहे. खऱ्या अर्थाने आज इथे भीमशक्ती आणि शिवशक्तीचा संगम झाला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. खरं तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला जगण्याची संधी मिळाली पाहिजे असं संविधान, अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. जात, धर्म, पंथ न बघता सर्वांना समान न्याय देण्याचं आणि मूलभूत हक्क मिळवून देण्याचं काम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा आपल्याला मूलमंत्र दिला. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात परदेशात शिक्षण घेणारे भारतातले पहिले महामानव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ज्या वेळेला विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली त्यांनी 100 जे बुद्धिमान लोकांची नावं काढलेली होती त्यात प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेबांचा होता. हे आम्हाला अभिमान आणि याचा खूप गर्व आहे. आपल्या सगळ्यांना खूप प्रेरणा या महापुरुषांनी दिलेली आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस 2015 साली मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सरकारमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन येथील घर त्यांनी विकत घेतलं आणि राज्यात त्याचं रूपांतर स्मारकात करून घेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्याच काळात हे काम झालं आणि त्याचं लोकार्पण आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर इंदू मिल येथे स्मारक व्हावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांनी केलेले आहे. खरं तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं काम जर आता मी सांगत बसले तर आपला 2 ते 3 तास कमीत कमी वेळ जाईल. परंतु आमच्या सातपूरच्या मंडळाचे अध्यक्ष अमोलजी इघे ज्यावेळेस यांची निर्घृण हत्या झाली त्यावेळेला माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. विधानमंडळात त्यांनी आवाज उठवला. त्याचबरोबर तिथे वकिलाची नेमणूक असेल, शासकीय पातळीवर भारतीताई पवार, जयकुमार रावल साहेब, कारंजेताई, सीमाताई, उपस्थित सर्व भीमसैनिक व माझ्या माता भगिनी, आज हे तुमचं लेकरू तुमच्याशी मन व्यक्त करण्यासाठी बोलत आहे 2 शब्द. मला माझ्या सर्व वरिष्ठांना मी काय केले, या कुटुंबातला एक सदस्य भारतीय जनता पार्टीचा
एक नगरसेवक, एक कार्यकर्ता म्हणून 5 वर्षाची मी काय कार्य केलंय हे मला 1-2 मिनिटं सांगायचं आहे. सर्वांना साहेब एक सांगू इच्छित आहोत. साहेब, या पुतळ्यासाठी 34 वर्षापासून संघर्ष चालू आहे. नाशिक महानगरपालिकेच्या ही सिडकोची जागा होती. ही सिडकोची जागा मिळवण्यासाठी नाना साहेब यांनी प्रयत्न केला. यांच्या हातून हे काम यांच्या हातून हे चबुतऱ्याचं काम झालं आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून हे पुतळ्याचं काम रखडलेलं होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिक शहराचा प्रवेशद्वार आणि इथे हा पुतळा गेल्या 25 वर्षापासून मला समाजात आणि विचारण्यापूस व्हायची. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीकडनं आज तुम्ही जे नेतृत्व करताय, समाजाचं तुम्हाला काहीतरी देणं लागतं आणि ते समाजाचं देण्याची वेळ आली होती साहेब. मी साहेब तुमच्या खूपच विनंतीला मान देऊन सर एकच सांगतो की मी गेल्या 3-4 महिन्यापासून कोविडचा काळ आला तेव्हापासून सर मी आपली तारीख मागत आहे. मध्यंतरी आपली मुंबईला निघालो आपली भेट घेण्यासाठी. आपल्या सुरत भावाचं काहीतरी दुःखात हे झालं हे मला कळालं सर आणि आम्ही अर्ध्या रस्त्यातून रिटर्न परत आलो. त्याच्यानंतर सर आपल्या निवडणुका लागल्या. तर आपल्याकडे वेळ कमी असतो पण जर तुम्ही वेळात वेळ काढून आल्या त्याबद्दल या सदस्याचं आणि आज मला समाजासाठी काहीतरी देणं होतं. तुम्ही सर वेळात वेळ काढून आलो हे छोट्याशा कार्यकर्त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच आज हा सोन्याचा दिवस आहे. गेल्या 25 वर्षानंतर नाशिक महानगरपालिकेत आणि हा नाशिक शहराचा प्रवेशद्वार नवीन नाशिक म्हणून ओळखले जाईल. यापुढे एक चांगलं स्टेट म्हणजे मुंबईहून निघाला तर नाशिक, पुण्याहून औरंगाबाद, नागपूर आल्यानंतर इथं नाशिक शहर असं एक नामवंत शहर म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहतोय. म्हणून या भीम सैनिकाला आम्हाला एक सार्थ अभिमान आहे. आणि तुम्हाला आम्हाला माहित आहे आताच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिक मधलं पहिलं शहर असं साहेब की दोन्ही ठिकाणी मोजून 50 मीटरचं अंतर आहे. म्हणजे इथं दोन्ही आणि सर्व समाज एक चांगले गुणवंत आनंद आणि असा उत्सव साजरा करतात. हा केवळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. मी एक निश्चित सांगेल की इथली काही परिस्थिती होती ज्या लोकांनी काही काम केलं आहे म्हणजे पुतळा 85 असेल 84-85 मध्ये बराचसा काळ गेला. त्यानंतर इथं बराचसा काही मोठा बदल झालाय आणि हा बदल जो दिसतोय तो केवळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिसतोय. मी सुद्धा सांगतो जे काही मंगलटण्याचं घर असेल, हिंदू मिलची जागा असेल, संविधान दिवस असेल, हे केवळ आम्हाला जो माहीत झाला असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं. त्याचं कारण या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. न कोणाला खाऊन देणार आणि स्वतः खाणार नाही. जे काम करायचं असेल तर आपल्या निष्ठेने करायचं आणि प्रत्येकाला आपला एकच जात फक्त विकास विकास असं एक मोठं नारा दिला आहे. म्हणून मी साहेब पुन्हा विनंती करतो की आम्हाला जे काही दिलंय, आम्ही एक गरीब कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला जी काही संधी दिली बोलण्याची ही पहिल्यांदा आम्हाला भेटली. म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये जे काही कामं आहेत आमच्याकडे ती आताच अंबडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तुकाराम महाराजांचा पुतळा राकेश भाऊ करतोय. त्याच निमित्त आपला पाथरी गाव चौकीमध्ये पाथरी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा आसूड पुतळा सुद्धा मंजूर केला आहे. हा केवळ जर केला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला. हा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, दिवस येतात दिवस जातात पण 25-30 वर्षाचा काळ बघितला तर तुम्हाला आम्हाला माहित आहे तुम्ही कुठं होतात आम्ही कुठं होतो. पण आज डॉक्टर बाबासाहेबांचं काम आणि भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे हे निश्चित आम्हाला आयुष्य असंच आम्ही ठरवलं की जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर जोपर्यंत आम्ही भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण निमित्त महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षी नेते तसेच माजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जयकुमार राऊत साहेब, आमच्या
आरोग्यताई पवार आणि मंचवर सर्व आमदार, नगरसेवक, नगरसेविका, आलेल्या सर्व महापौर, तसेच आलेले सर्व घरातील मान्यवर, भीमसैनिक, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, अतिशय नाशिक शहराला चांगलं म्हणून ओळखला जाणारा पाथर्डी फाटा म्हणजे ही पूर्ण ओळख आज फडणवीस साहेब तुमच्या माध्यमातून नाशिक शहराचा जे तुम्ही वचन 2017ला दिलं होतं ते वचन साहेब तुम्ही जोरात नाशिक मध्ये दिलेलं आहे आणि जे काम 25 ते 30 वर्षात नाशिक महानगरपालिकेत काम झालं नव्हतं ते साहेब तुमच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम आज पुढे नाशिक शहरात दिसतंय हे केवळ उत्तर महाराष्ट्रामधील पहिलं शहर असेल तर ते काम जबरदस्त आहे. मग गंगानेम असेल, नंतर आताच आपली मोठी सिटी बस असेल, नंतर आपला मोठा उड्डाणपूल आता जो काही काम चालू होत आहे आणि मागच्या वेळेस गडकरी साहेब आले असताना त्यांनी नाशिक शहराला गोरका ते नाशिक रोड ते उड्डाणपूल आणि पुन्हा आपली वरची रेल्वे देऊन 5,000 कोटी रुपये नाशिक शहराला देऊन गेले. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सुद्धा, मी एक साधा खेड्यातला पाथर्डी गाव माझं 3 किलोमीटर इथून, पण साहेब जसं 2017 पासून निवडून आल्यानंतर जे काय आम्हाला नाशिक शहराच्या त्या पश्चिमच्या लोकप्रिय आमदार श्रीमती हिरे, माजी महापौर, सभागृह नेते आणि स्टँडिंग चेअरमन यांच्या माध्यमातून जे काम आज आम्ही उभं केलंय ते आज काहीतरी नेत्र दिसणारं काम आहे. आणि हेच एक माध्यम म्हणून पाथर्डी फाटा एक चांगलं शहर म्हणजे मुंबईहून निघाला तर नाशिक, पुण्याहून औरंगाबाद, नागपूर आल्यानंतर इथं नाशिक शहर असं एक नामवंत शहर म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहतोय. म्हणून या भीम सैनिकाला आम्हाला एक सार्थ अभिमान आहे. आणि तुम्हाला आम्हाला माहित आहे आताच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिक मधलं पहिलं शहर असं साहेब की दोन्ही ठिकाणी मोजून 50 मीटरचं अंतर आहे. म्हणजे इथं दोन्ही आणि सर्व समाज एक चांगलं गुणवंत आनंद. माजी केंद्रीय मंत्री जयकुमार रावल, आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण, रवी अणासपुरे, स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, महापौर सतीश नाना कुलकर्णी, महेश हिरे, शिवाजी चुंभळे, जगन पाटील, प्राध्यापक व्यंकटराव कांबळे, अविनाश पाटील, शिवाजी बर्के, नगरसेवक सतीश सोनवणे, दिनकर आढाव, मुकेश शहाणे, किरण दराडे, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, किशोर घाटे, संतोष सोनपासारे, अनिल आठवले, पंडित पाडमुख, प्रशांत खरात, दीपचंद दोंदे, शारदा दोंदे, संदीप दोंदे, गौतम दोंदे, सुधीर दोंदे, मंदाकिनी दाणी, सुनील जगताप, विशाल दोंदे, विशाल पाडमुख, नितीन कोळे, सुदाम कोंबडे, अनिल मठाले, शेखर नुकुंभ, अतुल साणप, विकास लाटे, मिलिंद खिल्लारे आदींसह सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भीमसैनिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.